नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शित विशालमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. मागे एक पत्र दिलं होतं की झाडे तोडण्यासंदर्भात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवबद्ध मुलांची निवासी शाळा वांगी, तिथले मुख्याध्यापक आहेत, प्रभारी आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांच्या गलथान कारभारासंदर्भात मी समाज कल्याणला वारंवार कळवलेलं आहे. कशा प्रकारे मुलांना तिकडे वागवलं जातं. नवबोधतांची मुलं आहेत, गरिबांची मुलं आहेत, शोषितांची मुलं आहेत, वंचितांची मुलं आहेत, त्यांच्यावरती अन्याय होतात. काही पुरावे दिलं होतं, पण समाज कल्याण आणि त्या सरांचं काही साठलोट आहे का मला माहीत नाही. पण मी जेव्हा व्हिडिओ केला आणि ते सांगितलं तेव्हा बऱ्याच गोष्टी समोर आल्या. बऱ्याच पालकांनी म्हणजे PTA मेंबरने सुद्धा मला फोन केला की वकील साहेब, तुम्ही जे करताय ते अतिशय योग्य आहे आणि खरोखरच हा प्राचार्य अतिशय गंभीरपणे असा वागत आहे. त्या कॅम्पसमधली, ज्या ठिकाणी ती निवासी शाळा आहे, त्या कॅम्पसमधली अनेक झाडे तोडली होती. ती झाडे तोडण्यासंदर्भात मी आमचे या ठिकाणचे वन परिक्षेत्र अधिकारी आहेत, वन विभाग, त्यांना मी स्वतः एक पत्र दिलं होतं. हे पत्र दिल्यानंतर मी त्यामध्ये आरोप केले होते शासकीय संपत्तीची चोरी व कायद्याचे उल्लंघन, तसेच जी झाडं गायब केली, तोडली आणि काही जणांना विकली, त्यातून आर्थिक लाभ करून घेतला त्या संदर्भात, आणि ह्या सगळ्या भूमिका, त्यावरती गुन्हा दाखल करा, कोणत्या प्रजातीची झाडे तोडली, असा सगळा विषय झाला. मी जेव्हा बोलतो तेव्हा काही पुराव्यानिशी बोलतो. मी जेव्हा या वन अधिकाऱ्यांनी तक्रार केली त्यावेळी त्यांनी त्या स्पॉटला जाऊन पंचनामा केला आणि माझ्या हातामध्ये त्यांनी केलेल्या कारवाईची प्रत आहे. मी मुद्दाम दाखवतोय ही कारवाईची प्रत, मुद्दाम वाचून दाखवतोय नक्की काय आहे. उपरोक्त विषयाकरता प्रकरणी ॲडव्होकेट विशाल मोहिते यांचा अर्जा संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा वांगी झाडे विना परवाना तोडल्या प्रकरणी तक्रार अर्ज कार्यालयास प्राप्त झाला आणि तिथले जे प्रिन्सिपल आहे संतोष हनुमंत भोसले, प्रभारी मुख्याध्यापक, राहणार वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, ह्यांनी काय केलं, ह्यांनी काय दिवे लावले, थोडक्यात हे तुम्हाला सांगतो. श्री संतोष हनुमंत भोसले, प्रभारी मुख्याध्यापक, यांनी गुलमोहर 1, काशीत 2, सप्तपर्णी 1 अशी एकूण 4 झाडे विना परवाना तोडली आहेत. मी म्हणत नाही, वन अधिकारी म्हणतायत. सदर झाडे तोडीस वन विभागाची परवानगी लागते हे मला माहीत नसल्याने माझ्याकडून विना परवाने झाडे तोडण्याचा गुन्हा झालेला आहे. या मुख्याध्यापकाला कुठून हाणावा? हा विद्यार्थ्यांना काय शिकवत असेल? याला माहीत नाही कोणती झाडं तोडली पाहिजेत, कोणती नाही. मुळात झाडं तोडूच नये. हा जर अशा प्रकारचं कृत्य करत असेल झाडं तोडण्याचं, तर तो विद्यार्थ्यांना काय शिकवत असेल? आणि ह्यालाच माहीत नाहीत कोणती झाडं कोणती तोडावी. अरे पण गाढवा, झाडं तोडलीच नाही पाहिजे ना, हा बेसिक थंब रूल पाहिजे ना. आणि हा वर म्हणजे चोराव मोर अशी याची अवस्था. तरी मला एक वेळ हुजुरांनी माफी करावी, साहेब माफी मागतायत, अशी विनंती केली. तसेच कायद्याच्या तरतुदीनुसार दंडाची रक्कम भरण्यात तयार आहे असे म्हटले. पण ह्याला दंड किती झाला? तर ह्याला दंड एकूण 4,000 रुपये झाला आणि संबंधित विनापरवाना वृक्षतोड करू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली आणि 2026च्या पावसाळ्यात दुप्पट झाडे लावावीत असं सांगितलं. संदीप राखट्टे, वृक्ष अधिकारी तथा वन परिक्षेत्र अधिकारी, कडेगाव पोलीस. हे मी म्हणत नाही, हे स्वतः म्हणतात. निवासी शाळेमध्ये गैरप्रकार चालायचं मी वारंवार म्हटलंय. हे फक्त टिप ऑफ आईसबर्ग आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या रेशनिंगचं काय होतं, धान्याचं काय होतं, मुलांना येणारे स्वेटर असतील, कपडे असतील, त्याचं काय होतं, मध्यंतरी शाळेला कलर दिला त्याचं काय झालं, शाळेच्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भात, शाळेच्या स्वच्छता संदर्भात, शाळेच्या इलेक्ट्रिशियनमध्ये जे साहित्य आहे त्यामध्ये किती प्रमाणात घोळ आहे, असा बराच घोळ आहे. पण मी एक गोष्ट सिद्ध करू शकलो. मला वाटतं असे बरीच लोक आहेत जी आजही मला सांगतायत की त्या शाळेमध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने
जे विश्ववंदनीय होते, भारतीय संविधानाचे संस्थापक होते आणि स्वतः कायदे पंडित होते आणि कायदा मंत्री होते. त्यांच्या नवबुद्ध मुलांची शासकीय निवासशाहीची ही अवस्था आहे. मनाला वेदना होतात, वाईट वाटतं. मला वाटतं ह्या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. हा मुजोर मुख्याध्यापक आहे आणि त्याला प्रोटेक्शन देणारे हे अधिकारी कोण आहेत? मी त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो, याची कारवाई करा. पण अधिकारी निगरगट्ट आहे. पण या निगरगट्ट अधिकाऱ्यांना आपण धडा शिकवला पाहिजे. धन्यवाद.